शिवरायांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकवली की कोणत्याच कामात गाफील राहून चालणार नाही। उदाहरणार्थ पन्हाळ्यातून बाहेर केव्हा पडायचे, आपण पुढे गेल्यावरती पन्हाळ्याचे काय करायचे, तो राखायचा की सोडून द्यायचा, राखायचा तर किती लोक गडरक्षणासाठी तैनात करायचे, आपण मार्ग आणि वेळ ठरविली तेव्हा किती लोकांना सोबत घ्यायचे, शिवाकाशीदाने भूमिका कशी वठवायची, मावळ्यांनी घोडखिंड कशी रोखून धरायची, किती वेळपर्यंत शत्रूला अंगावर घ्यायचा, सूर्य उगवल्यावर घोडखिंड ते विशाळगड हा 24 किलोमीटरचा प्रवास आणीबाणीची वेळ म्हणून कसा करायचा, चालत की पालखीत बसून विशाळगडाला पोहोचल्यावरती शत्रूचा विडा फोडून किल्ल्याची वाट कशी धरायची, किल्ल्यावरती फौजेला ताबडतोब गंजी पेटवण्याची इशारत कशी द्यायची, किल्ल्यावरती गेल्यावर पावसाचे दिवस असूनही कमीत कमी वेळात तोफा डाबून खिंडीतील सैनिकांना खिंड सोडण्याचा संदेश वाचवायचा, या सर्व गोष्टींचा व्यवस्थित नियोजन करून पर्यायाने महाराज विशाळगडावरती पोहोचले। सगळ्या योजनांपैकी एक जरी योजना कमी पडली असती तर निकाल आपल्याला माहिती आहे, महाराज संपले असते।